मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी पर्याय दिले आहेत. म्हणजेच काय, पती किंवा वडील हयात नाही किंवा घटस्फोट झाले आहे अशा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी कशी करायची किंवा घाईघाईत ई-के-वाय-सी केल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली आहे, त्यांना एडिटिंगचा ऑप्शन देण्यात आला आहे. परंतु एकल महिला असेल, परित्यक्त महिला असतील, ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता असतील अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं, तुम्ही पाहू शकता. जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती विवाहितमध्ये गेल्यानंतर 3 ऑप्शन देण्यात आले आहेत. म्हणजेच काय, पती हयात आहे, पतीचे निधन झालं आहे किंवा घटस्फोटित असे देण्यात आलेलं आहे. परंतु पतीचे निधन म्हणजे पतीचे निधन पण झाले नाही किंवा ज्यांचा घटस्फोटही झाला नाही, एकल राहत आहेत अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे. कारण जेव्हा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती गेल्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसेल, तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास यांच्यासाठी ऑप्शन सरकारने देण्यात आलं आहे. म्हणजेच काय, या लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करू शकतात व त्यांचे हप्ते चालू ठेवू शकतात. पण आता बऱ्याच जणांनी हे प्रश्न विचारलेला आहे. एक प्रश्न बघू शकतो. ताई, ज्या एकल महिला आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी कशी करायची, ऑप्शन दिलेच नाहीत. घटस्फोटित पती हयात आहे, पती निधन पावले, तसेच ऑप्शन आहेत, मग के-वाय-सी कशी करायची त्यांनी. एकदम बरोबर प्रश्न आहे, कारण सरकारने याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न उपस्थित राहणार आहे, कारण सरकारकडे आपण विचारलं नाही तर लाडक्या बहिणींची जी योजना आहे, ज्यांचे हक्काचे पैसे आहे ते बंद होतील. कारण ते तिथे सगळे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळून जे फॉर्म भरले आहेत किंवा जे काही निकषांमध्ये बसत आहे, पण ई-के-वाय-सीच्या अडचणींमुळे त्यांचे पैसे बंद होत आहेत. आता एकल महिला आहेत किंवा परित्यक्त महिला आहेत अशा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने नक्कीच इथे मदत केली पाहिजे आहे. हा प्रश्न जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. कारण अशा लाडक्या बहिणींना कोण सपोर्ट करणार, अशा लाडक्या बहिणींना रिप्लाय काय द्यायचा. कारण जे काही ऑप्शन्स आहेत फक्त आणि फक्त इथे बघा, पती हयात आहेत, ज्यांच्या आधार कार्डनी ई-के-वाय-सी होती, पतीचे निधन झालं आहे, ज्यांच्या मृत्यूचा दाखला दिल्यानंतर ई-के-वाय-सी होते, घटस्फोटित आहे त्या रिलेटेड डॉक्युमेंट, घटस्फोटचे जे काही डिवोर्स रिलेटेड डॉक्युमेंट आहेत ते दिल्यानंतर होते. पण ज्यांचे पती म्हणजे एकल महिला आहेत, ज्यांच्या पतीचे म्हणजे हयात पण आहेत पण ते सोडून गेलेले आहेत किंवा बेपत्ता झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींचा प्रश्न नक्की सॉल्व्ह झाला पाहिजे आहे. कारण लाडकी बहीण योजनेची त्यांना खूप गरज आहे. ते एकटे राहतात, त्यांना कोणाचाही सपोर्ट नाही, ना वडील आहेत ना पती आहेत, तर त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळायलाच पाहिजे आहे. तुमचाही हा सेम प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. मंत्री आदितीताई तटकरे ताईंनी नक्कीच इकडे लक्ष दिलं पाहिजे आहे, जेणेकरून 31 डिसेंबरपूर्वी अशा लाडक्या बहिणींची सुद्धा ई-के-वाय-सी पूर्ण होऊन त्यांच्या खात्यामध्ये सुरळीतपणे हे पैसे चालूच राहणार आहेत. नोव्हेंबरचा पण हप्ता जवळजवळ 3 ते 4 5 दिवस झाले, 7 दिवस झालेले आहेत. म्हणजे 8 तारखेला जो जी-आर आला, त्यानंतर आज 15 तारीख आहे, जवळजवळ 7 दिवस झालेले आहेत, तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. वेळोवेळी हे सरकार असं का करत आहे की आता डिसेंबर महिन्याचे सुद्धा एकसाथ पैसे देण्यात आले तर खूप बरं होईल. कारण डिसेंबर महिना सुद्धा सुरू होऊन 15 दिवस झालेले आहे. ज्यावेळेस इलेक्शन होते त्यावेळेस 2-2, 3-3 हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत होते. आपण हे महायुती सरकारचं माहितीच आहे की आपल्याला हे की जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस हे हप्ते येत होते. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की येत होते का नाही. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की 2-2, 3-3 हप्त्याचे पैसे येत होते व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत होते. तर आत्ता का एवढा उशीर का होत आहे. आज जर पैशांचं काही अपडेट्स आले तर नक्कीच आज पैसे जमा होतील, नाही तर जे काही आचारसंहिता आहे ते संपल्यानंतरच पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, हप्ता लवकर येण्यासाठी नक्कीच इथे तुम्ही सुद्धा आवाज उठवायचा आहे, तुम्ही सुद्धा तुमचे मत मांडायचं आहे, जेणेकरून सरकारपर्यंत ही दखल घेतील. कारण ई-के-वाय-सी करण्याच्या बाबत सुद्धा पहिले ऑप्शन्स देण्यात आले नव्हते. फक्त आणि फक्त ज्यांचे पती हयात आहे अशाच लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करू शकत होते. निधन झालं आहे, घटस्फोटित आहे अशा लाडक्या बहिणींना पर्याय दिले नव्हते. आता सुद्धा आपण जर इथे बोललो, आपण जर आपले प्रश्न मांडले तर नक्कीच सरकार दखल घेतील. कारण मंत्री आदितीताई तटकरे नेहमीच इथे सपोर्टिव्हमध्ये असतात आणि प्रत्येक वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्याला अपडेट्स देत असतात व काही ना काही उपाय काढत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे प्रश्न इथे नक्कीच मांडा. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे सुद्धा प्रश्न ते इथे विचारू शकतील. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.